दिवस, उद्यापासून लागणार आहे श्रावण महिना। तर आज आषाढी अमावस्येच्या दिवशी ना लहान मुलांना ना कणकेचे दिवे करून ओवाळतात आणि आज घरातले जेवढे काही दिवे असतात ना ते सगळे लावतात। तर मी सगळी तयारी करून ठेवली, दिवसभर मी ना घरातली साफसफाईच करीत होते आणि आखाड महिना संपला पण ना आखाड काही तळला नाही, म्हणून मी ना आज इथं नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज आहे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस, म्हणजेच आज आहे आषाढी अमावस्या। तर दिवसभर मी घरातली साफसफाई केली आणि आता संध्याकाळचे 6:30 वाजले ते। तर आता ना मला सगळे दिवे लावायचे, माझ्याकडे काही जास्त दिवे नाही आहेत, 2-3च दिवे तेच लावून घेते। आणि आजच्या दिवशी ना लहान मुलांना ना कणकेचे दिवे करून ओवाळतात, तर मी त्यासाठी दिवे पण तयार करून ठेवले ते। आता वरद आणि त्याचे पप्पा ना फुलं आणायला गेलेत, कारण ना दिव्यांची पूजा करायला घरात फुलंच नाहीये। तर आता त्यांना मी फुलं आणायला पाठवले खाली, तर ते फुलं घेऊन येतील आणि मग मी ना दिव्यांची पूजा करल आणि वरदला पण ओवाळून घेईन। आणि आखाड महिना संपला पण मी काय आखाड तळलाच नाही, म्हणून आज मी ना गव्हाच्या कापण्या करणार आहे। तर मी त्या गव्हाच्या कापण्या पहिल्यांदाच करणार आहे, पाहूया आता कशा होतात ते। तर चला त्याची पण तयारी करून ठेवली आहे, ते पण दाखवते तुम्हाला। आणि दिवे पण मी कसे तयार केलेत ना ते पण दाखवते, चला। तर हे पहा, मी सगळी तयारी ना करून ठेवलेली आहे, दिव्यांमध्ये तेल ओतून ठेवले, दिव्यांमध्ये वाती पण टाकून ठेवलेत, आता फक्त दिवे लावायचे बाकी राहिलेत। रांगोळी पण काढली छोटी आणि आज सगळी देवघराची ना साफसफाई पण केलेली होती। तर असं काही तयारी करून ठेवलेली आहे, आता दिवे लावायचे, त्यानंतर दिव्यांची पूजा करायची आणि वरदला पण ओवाळायचे। तर दीपामावस्येच्या दिवशी ना जेवढे काही घरात दिवे असतील ना तेवढे लावायचे असतात। आता माझ्याकडे एवढेच दिवे होते, मग मी एवढेच घेतलेत आणि त्याच्यानंतर लहान मुलांना ओवाळायचं असतं। तर आता हे कणकेचे दिवे केलेत, म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे केलेत हे, ह्या दिव्यांनी वरदला ओवाळायचं। तर असे डिझाईनचे दिवे तयार केलेत मी। तर आज मला तळायचं आहे आखाड, तर काही तळणच केलं नाही आषाढ महिन्यात, त्याच्यामुळे आज मी करणार आहे गव्हाच्या कापण्या। त्याच्यासाठी इथं गूळ घेतलेला आहे मी, याच्यात ना मी गव्हाचं 2 वाटी पीठ घेतलंय, 2 चमचे रवा टाकलाय, 2 चमचे बेसन पीठ टाकलंय आणि याच्यात थोडीशी ना इलायचीची पावडर टाकली। तर आता हे मिक्स करून घेते, गुळाचं पण ना पाणी करून घेते थोडंसं पाणी टाकून, आणि मग गुळाचं पाणी याच्यामध्ये ओतून हे पीठ मळून घेते घट्ट। तर याच्यात मी कडक तेल करून टाकलंय, 1 चमचा तेल टाकलंय। आता हे तेल आहे ना याला मस्त चोळून घेते पिठाला, आणि त्याच्यानंतर गुळाचं पाणी थोडंसं थंड झालं ना तर मग याच्यात टाकून पीठ मळून घेते। तर आता सगळे दिवे मी इथं लावून घेतले होते आणि हळदी कुंकू वाहून ना दिव्यांची इथं ना पूजा केली, फुलं पण वाहिली आणि सगळे दिवे ना मस्त लावून घेतले। आणि घरामध्ये ना मस्त लखलखाट झाला होता दिव्यांच्या उजेडामुळं। आता इथं अगरबत्ती पण लावून घेतली, ती पण मस्त असं तुळशीला लावली आणि इथं घरात पण लावून घेतली, तर छान पूजा झालेली होती आणि फुलांमुळं तर आणखीनच पूजा छान दिसत होती। आणि घरात कोणतीही अशी पूजा करायला ना मला खूप आवडते, ते पूजेची मांडणी करायला, ती पूजा सजवायला। आणि हे दिवे तर ना लावल्यानंतर खूप छान वाटत होते, जे मी पिठाचे बनवले होते। तर खूप छान असं संध्याकाळची पूजा झाल्यानंतर ना मी वरदला इथं औक्षण करायला घेतलं, तर वरदला ना कुंकू वगैरे लावून घेतलं आणि जे मी कणकेचे दिवे म्हणजे आपले गव्हाच्या पिठाचे जे दिवे बनवले होते ना त्या दिव्यांनी वरदला ओवाळून घेतलं। तर लहान मुलांची ना दृष्ट निघते ह्या दिव्यांनी दीपामावस्येला ओवाळल्यावरती। तर मी वरदला ना इथं ओवाळून घेतलं आणि वरद ना मस्त असं बसलेला होता। तर छान त्यानंतर ना मी घेतल्या कापण्या बनवायला। तर आता मला आखाड तळायचा होता, आखाड महिन्यात काहीतरी तळतात, पण मी ह्या वर्षी काही तळलंच नव्हतं, किंवा मग कोथिंबीरीच्या भाकरी करतात पण त्या पण काही केल्या नव्हत्या, म्हणून म्हटलं कापण्या करूया। आता गॅस थोडासा ना जास्तच झाला माझ्याकडून, त्यामुळं ना असा कलर आला कापण्यांना, पण खायला खूप टेस्टी झाल्या होत्या कापण्या आणि माझा पहिलाच ट्राय होता, छान झाला होता। थोड्याशा गोड कमी झाल्या होत्या आणि पीठ थोडंसं घट्ट झालं होतं माझ्याकडून, त्याच्यामुळं ना थोडीशी नॉर्मल कडक झाली होती, पण बाकी छान झाल्या होत्या। तर असाच होता आजचा छोटासा ब्लॉग, तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत